आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे समजा TV9 रिपोर्टरच्या पोलनुसार जर एवढ्या जागा ठाकरे किंवा पवार गटाला मिळाल्या तर त्यामध्ये एकसंध असताना शिवसेना एकसंध असताना सुद्धा एवढ्या जागांपर्यंत कधी शिवसेना पोहोचू शकली नव्हती किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी देखील पोहोचू शकली नव्हती। एक आपण नुसता अंदाज जरी मांडला तरी अजित पवारांच्या 25 जागा आणि शरद पवारांच्या 40-45 जागा ह्या जर आपण पाहिल्या तर साधारणतः 70च्या आसपास या जागा जातात ज्या आतापर्यंत राष्ट्रवादीला कधीच मिळाल्या नव्हत्या। आणि ठाकरेंचं सुद्धा तेच आहे, शिंदे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आपण पकडल्या त्या जागा त्या सुद्धा साधारणतः 70 ते 75 जागांपर्यंत या जातात। एक नुसता अंदाज यामध्ये मांडला तर एक तर पहिली गोष्ट अशी की TV9नी जो रिपोर्ट दिलेला आहे त्यांचा जो एक्झिट पोल आला आहे हा अतिशय व्यवस्थित आहे आणि तो जर आपण आता एक मानदंड मानला तर मला असं लक्षात येतं की याच्यामध्ये दोन्हीही पक्षांना जरा स्कोप चांगला मिळाला, म्हणजे त्यांच्या नेतृत्वाला कर्तृत्वाला जरा बऱ्यापैकी हे मिळालं। म्हणजे शिंदे गट असेल, उद्धव ठाकरेंचा गट असेल, पवार गट असेल किंवा हे असेल। परंतु एक गोष्ट खरी की शिंदे आणि अजितदादा यांचा शक्तिपात झालेला आहे। म्हणजे जेवढ्या जागा त्यांनी आधी जिंकल्या त्या जागेपेक्षा त्यांच्या जागा आता कमी झालेल्या दिसतात। उलट ज्या नगण्य अशा जागा ज्यांच्याकडे होत्या त्या जागा आता तुम्हाला एक्झिट पोलमध्ये वाढलेल्या दिसत आहेत। याच्यामध्ये मला सगळ्यात वैद्य सरांनी आणि माने सरांनी देखील सांगितलं की यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा अतिशय म्हणजे ॲक्टिव्ह होता, पण त्यावेळेस यापेक्षा देखील ज्या पद्धतीची यंत्रणा भारतीय जनता पक्षाने लावलेली होती ती अतिशय कौतुकास्पद आहे। म्हणजे तुम्हाला सांगतो की गुजरात, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यांच्यामधील 90,000 व्हॉलेंटियर्स अतिशय चांगले प्रशिक्षित वगैरे ते महाराष्ट्रभर होते। मी देखील त्यांना इथे भेटलेलो आहे औरंगाबादला, म्हणजे संभाजीनगरला। तर त्या ठिकाणी त्याच्या प्रकारे तिने जी यंत्रणा लावली ती यंत्रणा पाहता आणि त्यांनी केलेले कष्ट पाहता या 80 जागा या मला फार कमी वाटतात। म्हणजे त्यांच्या एकंदर जो एक्झरसाइज त्यांनी केला मोठ्या प्रमाणावरचा एक्झरसाइज होता, दॅट वॉज बिगेस्ट एक्झरसाइज। आणि यंत्रणेच्या बाबतीत कुठेही चूक होणार नाही याची म्हणजे त्यांनी दखल घेतलेली होती। दर आठवड्याला एक वेगळं नेरेटिव्ह, म्हणजे नेरेटिव्हमध्ये सुद्धा एक नाही, दर आठवड्याला ते असं म्हणजे बदल करत होते एकामागे एक। तर असे 3 नेरेटिव्ह त्यांचे व्यवस्थिशीर आलेले आहेत। तर हे जे आहे हे पाहतात असं लक्षात येतं, पण त्याच्यामुळं मला भारतीय जनता पक्षाला थोड्या जास्त जागा मिळतील त्यांच्या एक्झरसाइज प्रमाणे असं वाटतं। या निवडणुकीचं आणखीन एक दुसरं वैशिष्ट्य असं आहे की या निवडणुकीमध्ये सगळ्या सुपुत्रांना फटका बसेल असं मला वाटतं। म्हणजे असं मला मी त्यांच्याबद्दल वाईट चिंतत नाही, सुपुत्रांचं चांगलं झालं पाहिजे, त्यातल्या त्यात मोठ्या मोठ्या लोकांचं मुलांचं। पण एकंदर आता असं आहे की श्रीजया अशोक चव्हाण यांच्या सुपुत्री आहेत, संतोष दानवे आहेत, रावसाहेब दानवेंचे पुत्र आहेत, भुमरे आहेत, विलास भुमरे हे संदीपान भुमरेंचे पुत्र आहेत, अमित देशमुख आहे, धीरज देशमुख आहेत। तुमच्याकडे देखील सगळ्यांच्या प्रदेशामध्ये वेगवेगळे सुपुत्र आहेत। यामध्ये लक्षात येतं असं की सगळ्या सुपुत्रांना ही निवडणूक अवघड गेली, म्हणजे सध्या तरी अवघड गेलेली। आता निकाल काय लागतो अगदी थोड्याशा मतांनी ते स्किप होतील। म्हणजे आश्चर्यकारकरित्या अमित देशमुख यांना सुद्धा ही निवडणूक यावेळेस अवघड गेली, कारण हे जे गणित या निवडणुकीमध्ये लोकांनी मांडलं याचा अर्थ लोकांचं काहीतरी शेअरिंग या सगळ्या निवडणुकीमध्ये होतं। लोक अगदीच सगळे भारावून वगैरे गेलेले होते असं काही नाही।